बुलढाणा शहरात मतदार याद्यांमध्ये घोळ. 4000 मतदारांची 2 ठिकाणी नावे. नगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार होण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा संशय. निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे. नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना बुलढाण्यात मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी पत्राद्वारे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केवळ बुलढाणा शहरातच 4000 मतदारांची नावे ही 2 वेगवेगळ्या प्रभागात असल्याचंही सांगण्यात आलं. तर असंख्य मृत मतदारांची नावे अजूनही यादीत समाविष्ट असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. या निमित्ताने आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. आणि निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक अधिकारी 20 वर्षापूर्वी आले, त्यांची नावं आजही कायम आहेत. अनेक लोक मृत पावले, त्यांची नाव आज कायमच आहे. याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणुकीच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील. आता आमच्या काही प्रभागामध्ये एका परिवाराचे नाव 4 प्रभागामध्ये आहे, एका महिलेचे नाव 4 प्रभागामध्ये. तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो. आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे. मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव, मृत्यूचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही. मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही 25-25 वर्षापासून ते मतदार यादीत करतात काय.